मी तोंड लावलं हॉटेलला. एवढं किती केक घेतला ग बघितलं. हावरी एकटी बसली तर एकटी सगळी ह्याने 4 प्लेट घेतली. 4 ह्याने काही खाल्लं नाही. ह्याने बस आता केक घेतला होता एवढं. लोक बाहेर इंग्लिश नको बोलू. इंग्लिश नको मला जाऊ. आवडतो केक म्हणून मी खूप. हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे उज्ज्वला चंदने डेली व्लॉग. तर आता मी चालली आहे माझ्या सासूंकडे. माझ्या सासूंचं घर तुम्हाला आधी पण मी दाखवलेलं आहे. तिथे आहे बड्डे सेलिब्रेशन. तर निकिताचा मुलगा म्हणजे निकिता माझी लहानी जाव, तिच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. तर एक फॅमिली गेट टुगेदर असं आहे बड्डे सेलिब्रेशन. तर सगळे माझे रिलेटिव्ज आणि शेजारचे म्हणजे सगळे रिलेटिव्जच आहेत माझे. आम्ही सगळे ते बड्डे एन्जॉय करण्यासाठी जमलेलो आहोत. तर चला तर मग आपण आता बड्डे सेलिब्रेशन करूया. अरे वा वा वा, अरे वा, हाय करा, हाय करा दोघं पण. हा कर ग. ते केक कापून झालेला आहे. आता बाकीच्या गोष्टी आता काय करायचं. ते केक कापून झाला, आता काय करायचं. हो, आता वाजता केक वगैरे खायचा आहे. पार्टी. ठीक आहे, चला आम्ही आतमध्ये चालतो. चला, आम्हाला इथे आतमध्ये आल्यानंतर अशी कामं असतात, पण आमची कामं आता हे करतात मेरे काकाश्री. तर दीदी प्लेट मध्ये घेऊन जा. कामं हलकी झाली रुपाली. हे माझे दीर आहेत 3 नंबरचे. प्लेट देतेस का माझ्याकडे. ते सगळ्यांना आता मी सर्व करायला चालते. निकिता जर निकिता हीच ती निकिता, तिच्या मुलाचा बर्थडे. हीच ती. त्या दिवशी साडीवर वेगळे दिसतात, त्या ड्रेसवरती वेगळे दिसते. आणि हे त्याचे पप्पा, ज्याचा बर्थडे आहे त्याचे पप्पा. ही चिल्लर पार्टी. सगळे रोणीचे मित्र आहे. रोण्या तुझे मित्र आहेत सगळे ना, तुझे फ्रेंड आहेत ना सगळे. तिला घे ना शुभ्राला मध्ये. संपलेला आहे बर्थडे संपला. ओ रीना ताई, बर्थडे संपला का. आई कोणाचा बर्थडे होता आज. सोनू कोणाचा बर्थडे होता तुझा. वाव, तुला चॉकलेट दिलं कोणी. हा, आणि हे तुझे आहे. काय काय तिथे याच्यामध्ये. हा, ही सर्व करणारी मुलगी. रोण्या बाहेर गेला. तुम्हाला काय पाहिजे, कोणाला पाहिजे. हे रोनीत आलेले गिफ्ट. आणि रोनीचे पप्पा. रोनीचे पप्पा हाय करा. कोई नाही येते. आज अंकल काय 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 करू. पप्पा पप्पाला दाखवलं रे. काय पप्पा दाखवलं. तोंड गन घेतली गन. पंख काय एवढा सुला आहे त्याचा. रोहन जाऊन हे गिफ्ट घेऊन आला. हे गिफ्ट घेऊन आला ना तो. बापरे, लागला दीदीला. बघ मम्मीचा आवाज आला बघ.
तुला दुसरं काय भेटलं नाही का रे तिथं? मी बोललो त्याला जरा चांगल्या गोष्टी दे. अभ्यासाचं दे. हे माझ्या सासूच्या घरचा किचन. आता याची हे सगळं सांभाळ आता निकिता करते. दुसरी येईल परत. हे सगळं चौथी येईल परत. हा मम्मा. ही निकिता, ही रुपाली यांना तुम्ही ओळखता. मला नाही ओळखत. ओळखतात निकिता. हा. दीदी बाय. रुपाली बाय. भेटूया आता कधी. परत मिळेल त्यावेळेस. निकिता बाय. दीदी बाय. आणि आम्ही आता निघालोय घरी जाण्यासाठी. घरी माझी मम्मी आलेली आहे. बाबड्या, नानू, चला घरी जाऊन भेटूया आपण. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. कार्तिक आणि मी, त्याचे पप्पा आणि संकल्प तिकडंच अजून थांबलेले आहेत. ॲक्च्युली त्यांनी घरी काय पाठवलं बाळा मगाशी माहीत नाही. त्यांनी काहीतरी पाठवलेलं आहे, मटन की चिकन असं काहीतरी पाठवलेलं आहे. आणि त्या लोकांना म्हणजे त्यांच्या फॅमिलीला म्हणजे दीर आणि त्यांचे मुलांना त्यांना घेऊन कुठे बाहेर फिरायला जायचं आहे म्हणून ते गेले. आणि आम्हाला घरी त्यांनी पाठवलं. फक्त चेक करते मी काय पाठवलं. कार्तिक आता जस्ट घेऊन आलेलं आहे. आणि ठीक आहे, कार्तिक त्याच्यासाठी वेफर्स पण घेऊन आलेला आहे. आणि आज माझी मम्मी पण आलेली आहे घरी म्हणून मी लवकर आली, थांबली नाही तिथे. तर ही माझी मम्मी आहे. तर येताना आम्ही मंचुरियन, केक आणि चिप्स घेऊन आलेलो आहे. हे कार्तिक घेऊन आलेलं आहे. आणि कार्तिक आता शाळेची त्याची स्कूलची बॅग भरतोय. आणि काय करतो तू? बॅग भरतो. हां, स्कूलची बॅग भरतोय. TV बघतो. तर चला मग मी आता स्वयंपाकाला लागते. तर माझ्या दिरांनी आमच्यासाठी मटण पाठवले माझ्याकडे, परत रुपालीकडे. तर मी त्याचं वाटण काय करतो तुम्हाला दाखव. मी कांदा आणि खोबरं म्हणजे कांदा बारीक चिरून, खोबरं बारीक चिरून ते भाजून घेतलेलं आहे तव्यामध्ये. छान म्हणजे काळ्या मसाल्याचं मी करणार आहे, काळे वाटण. आणि गरम मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे सूर्यफूल, दगडफूल, व सफेद वेलची, लवंग, शहाजिरे आणि हे आहे त्रिफळा आणि दालचिनी. असं हे वाटण. आता हे असं वाटण घेतलं. याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, परत कोथिंबीर, हे पण मी ते कच्चं वाटण घेणार आहे. आणि हे सगळं आता हे भाजलेलं आहे मी. आता याला भाजते. आणि कुकरमध्ये शिजवून झालेलं आहे. तो फक्त वाटण करायचं आहे. आता वाटण करायचं आणि फोडणी द्यायची. तर माझं वाटण आता करून झालेलं आहे. मी फोडणीची तयारी करते. तर मटण असे शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये शिजताना मी कांदा, टोमॅटो, अद्रक ठेचून टाकले, काही लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात, चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली. आणि इथं मसाला माझा चांगला फ्राय होतो आहे. तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे मी याला. बघा छान तरी सुटलेली आहे याला. आता तुम्हाला आजचा माझा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग.